सगळ्यात इथं शिर्डीमध्ये जे जुन्या पेन्शनचा मुद्दा आहे त्याच्याविषयी राज्यातले सगळे कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत आहेत. कारण जुन्या पेन्शनमध्ये सरकारने, राज्य सरकारने आणि केंद्राने पण या कर्मचाऱ्यांची खऱ्या अर्थानं फसवणूक करण्याचं काम सातत्यानं केलं आहे. नवीन जी घोषणा केली मागच्या 15 दिवसापूर्वी त्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर फसवणूक आहे. त्यानंतर वैजापूर आणि पैठण इथे सुद्धा शिवसेनेचे मोठे मेळावे आहेत. या मेळाव्यात काही लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राजकीयदृष्ट्या हे मेळावे शिवसेनेच्या दृष्टीनं, संभाजीनगर जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि हा मेळावा राज्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. सचिन गहाया आज पक्षप्रवेश करतायत. पैठणमध्ये संदीपान भुमरे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चेत आहे. कुठेतरी त्यांच्या विरोधात एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न असणार आहे. हे पण शिवसेनेकडे उमेदवारांची कमी शिवसेनेकडे कोणत्याच मतदारसंघात नाही. सचिन गहाल एक शिवसेनेत प्रवेश करतात, उमेदवार म्हणून नाही. उमेदवार कोण करायचा, काय करायचा हा पक्षप्रमुखाचा अंतिम निर्णय असतो आणि त्या प्रोसेसला अजून वेळ आहे. परंतु शिवसेना संघटना मजबूत व्हावी, मोठी व्हावी या हेतूनं वैजापूरमध्ये सुद्धा अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यात प्रवेश करतात. तसेच पैठणमध्ये सुद्धा सचिन आणि त्याचे सहकारी सगळे प्रवेश करतात. मला असं वाटतं त्यांनी मीडियाला बोलण्यापेक्षा त्यांचे जे नेते आहेत त्यांच्याशी बोललं पाहिजे अशा गोष्टी. याचा अर्थ त्यांचं पक्षात कोणी ऐकत नसावं म्हणून त्यांना मीडियाला बोलावं लागतं. हैदराबाद गॅझेट लागू होण्यासाठी आदेशाची मागणी केली जाते. मुख्यमंत्री सकारात्मक आहे, काय मला असं वाटतं तो विषय स्वतंत्र आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाची ती मागणी आहेच. कारण मराठवाडा उशिरा स्वतंत्र झालेला आहे. मराठवाड्यावर रजाकाराचं हैदराबादचं राज्य होतं तेव्हा मराठवाड्यातल्या मराठ्यांना वेगळी भूमिका होतीच आणि तशीच भूमिका आताही मराठा समाजाची आहे. हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठा समाजाला आरक्षणासाठी व्हावी अशा प्रकारची मराठवाड्यातल्या मराठ्यांची भूमिका आहे. मला वाटतं ती चुकीची भूमिका नाही आहे. मनोज जरांगे पाटील आंदोलनातून निघून गेले होते परंतु त्यांना राजेश टोपे आणि रोहित पवारांनी येऊन बसवलं असं छगन भुजबळ म्हणाले. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी. मनोज जरांगे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. स्वतंत्र बाण्यानं काम करणारा एक कार्यकर्ता रूपानं ते आज नेतृत्व करतात. त्यामुळे मला वाटतं भुजबळ, कारण भुजबळांच्या विरोधात सातत्यानं मनोज जरांगे भूमिका मांडतात म्हणून मनोज जरांगेंना बदनाम करण्यासाठी भुजबळ असे बोलत असावेत. असं काही आपलं खोट आपलं असं विरोधातल्या एका नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, तुम्ही आमच्याकडे असं म्हटलं होते, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. देश पातळीवरचं मला काही माहिती नाही. तुम्ही महाराष्ट्रातलं विचारलं तर मी चांगल्या पद्धतीनं सांगेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.